सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सण असो वा उत्सव, स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन ज्वेलर्समध्ये उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. औंध हे ज्योतिबाचे मूळचे ठिकाण. अशा पुण्यनगरीत ज्योतिर्लिंग यात्रा ढोल ताशाच्या गजरात संपन्न झाली. पाहूया सविस्तर बातमी. औंध या गावाला धार्मिक व पौराणिक खूप मोठा इतिहास असणारे हे गाव असून या गावात यमाई देवी डोंगर व ज्योतिबा डोंगर व गावात अनेक ठिकाणी धार्मिक ठिकाणे व मंदिर पाहावयास मिळतील. औंधमध्ये ऐतिहासिक वारसा असल्याचे आपण अनेक वेळा ऐकतो. त्यातीलच एक म्हणजे औंध हे ज्योतिबाचे मूळ ठिकाण मानले जाते. येथूनच ज्योतिबाराया दक्षिणेला गेले, दक्षिण केदार झाले. अशा या पुण्यनगरीत ज्योतिर्लिंग यात्रा उत्साहाने संपन्न झाली. गुरुवार दिनांक 18/4/2019 रोजी संध्याकाळी 7 वाजता कुंभारवाड्यातील ज्योतिर्लिंग मंदिरापासून पालखी छबिना सोहळा सुरू झाला. यावेळी मानाच्या सासनकाठ्या नाचण्यात आल्या. ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक यमाई मंदिरासमोर येऊन त्या ठिकाणी ज्योतिबा यमाई भेट होऊन त्या ठिकाणी आरती, मंत्र, पुष्पांजली करण्यात आले व पालखी गावातील यमाई मंदिरास प्रदक्षिणा घालून पालखी ज्योतिबा डोंगरावरती प्रस्थान झाली. तर शुक्रवार दिनांक 19/4/2019 पौर्णिमा दिवशी ज्योतिबा डोंगर मंदिर येथे पहाटे 5 पासून 7 पर्यंत पुरोहितांच्याकडून श्री अभिषेक व पूजा पूर्ण करून 7 वाजता मंदिर भक्तगणांनी दर्शनासाठी खुले केले. दुपारी 12 वाजता महानैवेद्य, त्यानंतर दुपारी 3:15 ज्योतिबा उत्सव मूर्ती पालखीत विराजमान होऊन पालखी सोहळा सुरू झाला. यावेळी डोंगरावरती 5 प्रदक्षिणा घातल्या गेल्या. यावेळी हजारो भक्तांनी या यात्रोत्सवाचा आनंद घेतला. औंध हे श्री ज्योतिर्लिंग देवाचे मूळ स्थान असून या ठिकाणी चैत्र शुद्ध पौर्णिमेला ज्योतिर्लिंगाची यात्रा भरते. या ज्योतिर्लिंगाच्या मूळ स्थानाविषयी आता अशी एक कथा आहे की या ठिकाणी औंधेश्वर राक्षसाला नाश करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी ज्योतिर्लिंगाचं रूप म्हणून नाथसाहेबांनी या ठिकाणी प्रकट झाले आणि त्याने श्री औंधेश्वराची युद्ध केले. तथापि औंधेश्वर हा बलशाली असल्यामुळे त्यांनी परत श्री यमाई देवीची म्हणजे आदिशक्तीची आराधना केली आणि आदिशक्तीला पाचारण केले आणि आदिशक्तीने या ठिकाणी औंधासुराचा वध केला. अशा प्रकारे या ठिकाणी या क्षेत्राला औंध असं नाव पडलं आणि या ठिकाणी त्यावेळपासून श्री ज्योतिर्लिंगाचं या ठिकाणी वास्तव्य होतं. या ठिकाणावरूनच नंतर ज्योतिबा हा दक्षिणेकडे श्री रत्नागिरी या ठिकाणी प्रकट झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी रत्नासुराचा वध केला. अशा प्रकारची हे आख्यायिका आहे आणि त्यावेळेपासून हे मूळ ठिकाण जे आहे हे ज्योतिर्लिंगाचं मूळ ठिकाण औंध या ठिकाणी आहे आणि याची यात्रा चैत्र पौर्णिमेला फार मोठ्या प्रमाणात भरते. या ठिकाणी औंधसह परिसरातील जायगाव, भोसरे, वरुड, गोपूर, त्याचप्रमाणे गोसावीची वाडी आणि आसपासची जी सर्व परिसरातील गावे आहेत या गावातील भक्तगण जमा होतात आणि या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात श्री ज्योतिर्लिंगाची यात्रा भरते. ज्योतिबाच्या श्री रत्नागिरीचं जे स्थान आहे त्या रत्नागिरीची यात्रा जी आहे त्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणची यात्रा नेहमी भरत असते. या ठिकाणी आजूबाजूचे जे परिसरातील भाविक आहेत ते फार मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. हे अतिशय पावन अशा प्रकारचे जागृत देवस्थान आहे आणि भक्तांच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण करणारे हे देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी भक्तांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत असते. अशा प्रकारे हे अतिशय पावन अशी जन्मभूमी आहे. आपण सर्व भक्तांनी या देवस्थानाचा अशा प्रकारे मी या देवस्थानाचा पुजारी म्हणून आपणाला सर्वांना आवाहन करत आहे.
आहे